दर्यापूर नगरपालिकेसह कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तालुक्यात शिवसेना शिंदे गटातील राजकीय समीकरणे चांगलीच बिघडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकीकडे भगव्या दुपट्ट्यावरून शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केलं, तर दुसरीकडे नगरपालिकेतील गटनेते पदावरून आता थेट दावे आणि प्रतिदावे सुरू झाल्यानं शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आसिफ खान यांनी शेतकरी, व्यापारी आणि अडत्यांनी भगवा दुपट्टा घालून बाजार समितीच्या आवारात येऊ नये अशा आशयाचं वक्तव्य केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता। या प्रकरणावरून आज शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शिवसैनिकांसह कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मात्र शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी आंदोलनात अनुपस्थित असल्यानं त्यावर सुद्धा आता राजकीय चर्चांना उधाण आलंय। दरम्यान नुकतेच दर्यापूर नगरपालिकेतील काँग्रेसच्या 16 नगरसेवकांसह नगराध्यक्षांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। या पक्षप्रवेशानंतर रामेश्वर चव्हाण यांच्या शिवसेना शिंदे गटात गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मात्र या नियुक्तीवरून आता नवीन वाद निर्माण झालाय। धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक प्रदीप मलिये यांनी आपणच गटनेते असल्याचा दावा केला। मीच गटनेता आहे आणि आजही गटनेतेपदी कार्यरत आहे असा स्पष्ट दावा मलिये यांनी केल्यानं शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झालाय। त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। रामेश्वर चव्हाण यांची गटनेतेपदी नियुक्ती नेमकी कोणत्या पत्राच्या आधारे करण्यात आली आहे आणि ही नियुक्ती कोणत्या नियमानुसार झाली आहे? नगरपालिकेच्या सभागृहात शिवसेनेचा अधिकृत गटनेता नेमका कोण आहे, या प्रश्नांची चर्चा आता संपूर्ण दर्यापूर शहरात रंगली आहे। एकीकडे बाजार समितीच्या आंदोलनावरून शिवसेनेतील काही प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती, तर दुसरीकडे नगरपालिकेतील गटनेते पदावरून निर्माण झालेला वाद, यामुळे दर्यापुरातील शिवसेना शिंदे गटात सर्व काही अलबेल आहे ना, अशी चर्चा सुरू आहे। आता या गंभीर प्रकरणाकडे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू लक्ष देणार का? तसंच दर्यापुरातील शिवसेनेतील अंतर्गत वाद मिटवून संघटनेत एकसंधपणा आणणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।